मराठी न्यूज, जनापासून मनापर्यंत। नमस्कार, मी तेजस्विनी। माय मराठी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। शेअर मार्केटमध्ये 1,80,00,000 रुपये बुडाल्याने कुटुंबाला विष पाजत स्वतः केली आत्महत्या। बार्शी तालुक्यातील हत्तीज येथील घटनेने तालुका हादरला। बार्शी शहरात प्रथमच आधुनिक शेती फार्म। परभणीचे सुप्रसिद्ध शेळी पालक उद्योजक आणि यूट्यूबर सतीश रनेरे यांची सावळे सभागृह येथे उद्या रविवार दिनांक 14 जून रोजी होणार एक दिवसीय कार्यशाळा। बार्शी तालुक्याचा एक नेता आमदार होतोय तर ते चांगला निर्णय घेतील। आमदार सोपल यांच्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य। बार्शी तालुक्यातील नाट्यमय घडामोड। बापानं दिली मुलीच्या अपहरणाची फिर्याद। दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन मुलगी पोलीस ठाण्यात हजर। उघड केला बालविवाहाचा प्रकार। तालुका पोलीस स्टेशन मध्ये 16 जणांवर गंभीर गुन्हे दाखल। तेलगिरणी चौकातील एका सायकल दुकानात सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाची कारवाई। जून महिना मध्यावर तरी पावसाचं दर्शन नाही। बार्शी तालुक्यातील शेतकरी चिंतेत। इर्ले येथे पाटील परिवाराचा अनोखा उपक्रम। गुणवंत विद्यार्थी व व्यक्तींचा सन्मान आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन।